नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास 2212 अंगणवाडी केंद्र आहेत. या अंगणवाडी केंद्रांना मूलभूत सुविधा असाव्यात आणि बालकांना ज्या आवश्यक बाबी आहेत त्या मिळाव्यात म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी सर यांच्या दूरदृष्टीतून हा मिशन कायापालट अंगणवाडी हा अभियान आम्ही सुरू केलेला आहे. या मिशनच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यामधील जवळपास 500 अंगणवाडी केंद्रांची निवड केलेली आहे, की ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये बेसिक सुविधा नाहीत, म्हणजे कुठे फरशी तुटलेली असेल, खिडकी तुटलेली असेल किंवा अशा काही बाबी असतील, तर या अंगणवाडीमध्ये सर्व सरपंचांना जवळपास आम्ही 759 सरपंचांना 3 दिवस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना महिला बाल कल्याणचा 10% निधी असेल किंवा CSR फंड असेल किंवा वित्त आयोगाचा निधी असेल, हा निधी वापरून त्याच्यामध्ये त्यांच्या अंगणवाड्यांचा कायापालट करायचा आहे. तर हा कायापालट करताना प्रामुख्याने 5 बाबीवर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे, की एक किरकोळ दुरुस्ती केल्याच्या नंतर त्या अंगणवाडी केंद्राची सुंदर अशी रंगरंगोटी करणे, त्या अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांसाठी बालस्नेही शौचालय असणे, पिण्याचे स्वच्छ पाणी असणे, अंगणवाडी केंद्राला विद्युत कनेक्शन असणे आणि गॅस कनेक्शन असणे. म्हणजे ज्या मूलभूत बाबी जर केल्या तर ते अंगणवाडी केंद्राचा पूर्ण कायापालट होईल. पूर्वी जसं अंगणवाडी केंद्र होतं तसं अंगणवाडी केंद्र आपल्याला दिसणार नाही आणि हे असं झाल्यामुळे ते अंगणवाडी केंद्राचं रूपडं बदलल्यामुळे बालकांना ती अंगणवाडी केंद्र आवडेल आणि बालकांना तिथे यायला खूप मजा वाटेल. यासाठी आम्ही तालुका आणि जिल्हा स्तरावर बक्षीस पण ठेवलेले आहेत. 1 जून पासून तर याच्यापर्यंत 1 ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा आहे आणि 1 ऑगस्टच्या नंतर आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत त्यांचं मूल्यमापन करून माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते तालुक्यातून 3 ग्रामपंचायत, प्रत्येक तालुक्यातून 3-3 ग्रामपंचायत आणि जिल्हा स्तरावरून 3 ग्रामपंचायत यांना सन्मानित करणार आहोत. त्यासाठी तालुका स्तरावर 51,000 रुपये, 31,000 रुपये, 11,000 रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते, तर जिल्हा स्तरावर 1,00,000 रुपये, 71,000 रुपये आणि 51,000 रुपये असे आम्ही भरघोस बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. त्यामागचा मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांचा जो उद्देश आहे, की त्या अंगणवाड्यात सुंदर व्हाव्यात आणि हा उपक्रम स्पेशल आम्ही नागपूर जिल्ह्यामधून सुरू केलेला आहे, की याच्यामध्ये लोकसहभाग मिळावा, एक लोकचळवळ व्हावी आणि अंगणवाडी केंद्र चांगलं व्हावं म्हणून मिशन कायापालट अंगणवाडीचा आम्ही इथून सुरुवात केलेली आहे. तर राज्यभरात 14,000हून अधिक पुरुष जे आहेत ते बोगस लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये सापडलेले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे सर? किती बोगस लाभार्थी सापडण्यात आलेले आहेत? सध्याची संख्या किती आहे लाडक्या बहिणींची नागपूर जिल्ह्यामध्ये? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 10,93,000 लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांचे जे EKYC वगैरे काही झालेली होती, त्या लाभार्थ्यांमध्ये काही लाभार्थ्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यासाठी काही लाभार्थ्यांनी आमच्याकडे येऊन विचारपूस केली, चौकशी केली. परंतु आपण जे म्हणता, की पुरुष लाभार्थी यांची संख्या आणखी निश्चित झालेली नाहीये आणि ती संख्या निश्चित झाल्याच्या नंतर आम्हाला आयुक्तालयाकडून किंवा आमच्या शासनाकडून जी माहिती प्राप्त होईल त्याप्रमाणे आम्ही सर्वे करू आणि जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना शासन ज्या पद्धतीने आम्हाला निर्देश देईल त्या पद्धतीने वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल. परंतु सध्या तरी पुरुष लाभार्थी आमच्याकडे आयडेंटिफाय झालेले नाही. तर ई-केवायसी झाल्यानंतर काही फॉर्म जे आहेत ते बाद झालेले आहे का आणि त्याच्यावर काही कारवाई वगैरे आपल्याला? EKYC ज्यांनी केलेली नव्हती, सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिलेली होती, की EKYC करण्यासाठी लाभार्थ्यांना. परंतु त्या काळामध्ये पण EKYC काही लाभार्थ्यांनी केलेलं नाही. त्यानंतर त्यांना 30 एप्रिलपर्यंत परत मुदतवाढ देण्यात आलेली होती, तेव्हा पण केलेलं नाही. तर असे जे लाभार्थी आहेत त्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा EKYC न करणे किंवा कुटुंबामध्ये जास्त उत्पन्न असणे, रिटर्न्स भरणे किंवा त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत किंवा घरातील एखादा कोणी नोकरीमध्ये असणे, अशा कारणामुळे ज्या लाभार्थ्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणे बंद झालेले आहेत, त्या लाभार्थ्यांचं जे लाभार्थी आमच्याकडे येत आहेत त्यांना त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते जिल्हा स्तरावरून आम्ही सॉर्ट आउट करून देत आहोत. परंतु ज्या लाभार्थ्यांनी EKYC केलेलंच नाही त्यांच्याकडून शासनाने आणखी असा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. सर सॉरी, राज्याचा जो काही आकडा आलेला आहे 14,000 बोगस पुरुष लाभार्थ्यांचा, तर त्या संदर्भात एकही अद्याप नागपूर जिल्ह्यात सापडले नाही का किंवा त्या पद्धतीने सध्या चौकशी सुरू आहे का कारवाई करण्याची? आणखी आम्हाला शासन स्तरावरून तसे आदेश प्राप्त नाही आहेत, की किती नेमके बोगस लाभार्थी आहेत किंवा पुरुष लाभार्थी किती आहेत ते. तर शासन स्तरावरून आम्हाला तसे जर निर्देश प्राप्त झाले तर जिल्हा स्तरावरून तात्काळ ती कार्यवाही करण्यात येईल आणि जे लाभार्थी पुरुष लाभार्थी आहेत किंवा जे बोगस लाभार्थी आहेत त्या बाबतीतची माहिती शासनाला अद्ययावत कळवण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल.